नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आणि कॉल येत आहे की मॅडम तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बद्दल बऱ्यापैकी तुम्ही इन्फॉर्मेशन देत आहेत, पण मराठवाड्यामध्ये जे आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल पण अगदी तुम्ही डिटेल्स कट ऑफ सांगा आणि रँक पण सांगा की जेणेकरून आम्हालाही त्या तिकडल्या भागातल्या विद्यार्थ्यांना माहिती होईल। तर त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की त्यांचे मला बरेच कमेंट्स आलेले आहेत की तुम्ही मराठवाड्यातले जे आपले गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल अगदी प्रत्येक कॉलेज वाईज मी आता सिरीज चालू केलेली आहे। तर आज मी हा विषय घेऊन आलेली आहे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई, म्हणजेच हे जिल्हा बीड, हे बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई तालुका प्लेस आहे आणि तिथे गव्हर्नमेंट कॉलेज खूप जुनं आहे आणि त्याच्याविषयी आज मी डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। अगदी त्या कॉलेजचा कट ऑफ किती गेला होता 2023चा, त्याची फी स्ट्रक्चर किती आहे आणि त्या कॉलेजला कितीचा इंटेक आहे, म्हणजे सीट्स किती अवेलेबल आहेत, अगदी पूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला त्या कॉलेजबद्दल अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई याच्याबद्दल डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर त्या अनुषंगाने त्याचं अगदी त्या कॉलेजचं नाव पूर्ण तुम्ही पाहू शकता। अगदी फुल नेम आहे की स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई, असं हे पूर्ण अगदी डिटेल्समध्ये त्याचं नाव आहे। आणि त्याचं लोकेशन पाहाल तर ते अंबेजोगाईमध्ये येतं, डिस्ट्रिक्ट बीड। आणि त्याचं इस्टॅब्लिशमेंट पाहू शकता तुम्ही 1995चं हे इतकं जुनं कॉलेज आहे, 1975चं आहे। तर 1975चं हे इस्टॅब्लिशमेंट आहे हे अंबेजोगाई मेडिकल कॉलेजचं, एवढं जुनं आहे। आणि हे फर्स्ट रूरल मेडिकल कॉलेज इन आशिया असं हे त्या नावाजलेलं आहे आणि ह्या कॉलेजची ओळख आहे। इतकं जुनं हे मेडिकल कॉलेज, फर्स्ट रूरल मेडिकल कॉलेज इन आशिया असं आहे। आणि तिथला स्टेट हे गव्हर्नमेंट, प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज आहे। आणि तिथला कोर्सेसचा विचार केला तर तिथे UG पण आहे आणि तिथे PG पण आहे, म्हणजेच UG बरोबर PG मध्ये MD MS ह्या प्रत्येक तिथे फील्ड्स अवेलेबल आहेत। आणि 2008 मध्ये नव्याने तिथे बिल्डिंग्स पण उभारलेल्या आहेत आणि इतकं भव्य आणि इतकं मोठं हे कॉलेज आहे। आणि तिथे हॉस्टेलची पण फॅसिलिटी आहे, अगदी UG PG मध्ये पण तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला करण्यासाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केलेली आहे। तर हे झालं स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई बद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, लोकेशन्स आणि तिथलं इस्टॅब्लिशमेंट आणि कोर्सेस कोणते कोणते होतात। आणि तिथल्या हॉस्पिटल बद्दल अगदी तुम्हाला थोडी शॉर्ट मध्ये माहिती सांगते की अगदी तिथला इंडोर पेशंट, म्हणजे तिथल्या इंडोर म्हणजे IPD जी आहे त्यांची पेशंटची किती बेडची संख्या आहे, तर जवळजवळ तिथली बेडची संख्या 500 ते 600 तिथलं इंडोरची कॅपॅसिटी आहे, म्हणजे तिथल्या बेडची संख्या आहे। आणि OPD डेलीची 2000 जवळजवळ डेली तिथे OPD होत असते त्या स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये, ओके, तिथल्या हॉस्पिटलमध्ये। आणि तिथे मेजर ऑपरेशन्स तुम्ही विचार केला तर तिथले मेजर्स ऑपरेशन जवळजवळ डेली 80 ते 90 तिथे त्या हॉस्पिटलमध्ये मेजर ऑपरेशन्स होत असतात। आणि मायनर ऑपरेशन जवळजवळ 140 ते 150 डेली तिथे मायनर ऑपरेट होत असत। एवढं मोठं आणि भव्य हॉस्पिटल आहे आणि एवढं जुनं आहे, 1975चं आहे इस्टॅब्लिशमेंट। आणि वेल इक्विपाइड ब्लड बँक आहे तिथे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, खूप ही चांगली गोष्ट आहे। जे काही आपले मराठवाड्यातले तमाम विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की कमी मार्कावरती बऱ्यापैकी हे कॉलेजेस गव्हर्नमेंट सीट दरवर्षी प्रमाणे लागत असतं। अगदी त्या कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, 2023 मध्ये किती गेला होता, अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता। अगदी तिथे मी तुम्हाला सीट्स वगैरे पण प्रत्येक कॅटेगरीनुसार सांगणार आहे आणि तिथली फी स्ट्रक्चर सांगणार आहे आणि त्याच्याविषयी पण तुम्ही पाहू शकता। अगदी सीट्स तिथला 150चा इंटेक आहे आणि तिथे 2 प्रकारे ऍडमिशन्स होत असतात। AIQ म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून एक ऍडमिशन होत असतात आणि स्टेट कोटा म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोटा 85% तिथून CET सेलनी ऍडमिशन्स कंडक्ट होत असतात। आणि जो AIQ कोठा आहे तिथून 15% म्हणजे जे अदर राज्यातले पण विद्यार्थी आहेत तेही विद्यार्थी इथे ऍडमिशन्स घेण्यासाठी उत्सुक असतात, त्यांच्यासाठी 15% ऍडमिशन्स सीट्स अवेलेबल असतात। आणि त्यातल्या सीट्सची संख्या विचार केला तर 23 म्हणजे 23 सीट्स तिथे त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून जातात आणि तिथले ऍडमिशन MCC द्वारे होत असतात। त्यात AIQ साठी 23 सीट्स अवेलेबल आहेत। आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र म्हणजेच 85% कोठ्यामधून जे विद्यार्थी 10वी 11वी 12वी जे महाराष्ट्रातून झालेले आहे आणि त्यांचं 85% कोठ्यामधून त्यांना त्या कॅटेगरीमधून त्या स्टेटमधून 85% होत असतं। आणि ज्या विद्यार्थ्यांचं डोमॅसाईल सर्टिफिकेट्स आहे त्या विद्यार्थ्यांना त्यातला फॅसिलिटी घेता येत असते। तर तिथली जवळजवळ 127
हा इनटेक आहे, सीट्स अवेलेबल आहेत जे महाराष्ट्रातून 85% कोठ्यातून करणारे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी. ओके. आणि फीसचा जर विचार केला आपण इथं ओपन कॅटेगरीची तर तुम्ही फीस पाहू शकतो 1,26,000 ही पर वर्षाला फीस आहे. आणि ईडब्ल्यूएस साठी जर विचार केला तर 62,900 पर वर्षाला ईडब्ल्यूएस साठी म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी ही फीस आहे. आणि रिझर्वेशन साठी तुम्ही पाहू शकाल तर रिझर्वेशन साठी तिथे फीस काहीच नाही, म्हणजे अगदी झिरो आहे. आणि ऍडिशनल तिथले चार्जेस जवळजवळ प्रत्येक वर्षाला प्रत्येक कॅटेगरीनुसार 20,000 असं घेतले असतात. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजे अदर चार्जेस म्हणजेच लॅबोरेटरी चार्जेस किंवा जिम खाना असे अदर वेगवेगळे आहेत, त्याच्यासाठी हे ऍडिशनल 20,000 रुपये ते प्रत्येक वर्षाला घेत असतात. हे झालं पूर्ण अगदी फी स्ट्रक्चर बद्दल. आणि कट ऑफ जर विचार केला तर ऍव्हरेज मी तुम्हाला सांगते की त्या कॉलेजचं स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेज अंबेजोगाई ह्याच्याबद्दल तर ओपनचा कॅटेगरीचा कट ऑफ लास्ट इयरला 605 वरती विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. आणि ओबीसीचा विचार केला तर 595, ईडब्ल्यूएसचा विचार केला तर 600, आणि एससी कॅटेगरीचा विचार केला तर 510, आणि एसटीचा विचार केला तर 382, विजेचा 545, एनटीबीचा 525, तर एनटीसीचा 585, तर एनटीडीचा 590. तर हे झालं प्रत्येक कॅटेगरी वाईज विद्यार्थ्याला तिथे 2023 मध्ये कट ऑफ नुसार ऍडमिशन झालेले होते. हे पूर्ण अगदी मी तुम्हाला डिटेल्स अगदी स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई जिल्हा बीड ह्या ठिकाणी जे कॉलेज आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली आहे की बऱ्यापैकी आपल्या मराठवाड्यामध्ये नंबरवरती राहिलेलं कॉलेज आहे ते औरंगाबादचं आहे, म्हणजे संभाजीनगर जिथे घाटी हॉस्पिटल सगळ्यांना माहितीच असणार आहे. नंबर 2 आहे ते नांदेडचं आहे, आणि नंबर 3 अंबेजोगाई स्वामी विवेकानंद. अशी 3 खूप नावाजलेले हॉस्पिटल्स आणि कॉलेजेस आहेत की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी तिथे ऍडमिशनसाठी प्रयत्न करत असतो. तर एवढंच या निमित्ताने आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा विषय घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर नक्कीच मला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून कॉल करून विचारू शकता. आणि मी माझी व्हॉट्सअप लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लिंकला क्लिक करून तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप लिंक जॉईन होऊ शकता. एवढंच या निमित्ताने. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.